काल पाणी नव्हतं, तर भांडे आणि कपडे तसेच राहिले होते आणि सायंकाळला डोश्याचं बॅटर बनवलं आणि सकाळी उठून बघितलं तर खूप छान ते फुललं होतं. मग उठल्याबरोबर आधी आलू उकडून मांडून घेतले, एका साइडने शेंगदाणे पण भाजून घेतले. आलू शिजतपर्यंत म्हणजे सॉरी आलूच्या चटणीचा पण मसाला बनवून घेतला आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे काही बनवली नाही. कारण की मिक्सरचं पॉट हे घासायला होतं आणि पाणी काहीच नव्हतं धुण्यासाठी. म्हणून मग शेंगदाण्याची चटणी वगैरे कॅन्सल करून घेतली आणि आलूची चटणी होतपर्यंत एका साइडनी डोसे पण बनवून घेतले. कारण की नळ हे 9:00-9:30 वाजता येतात आणि तोपर्यंत हे सर्व झालं पाहिजे होतं. कारण की रेयांश हा 9च्या आधीच निघून जातो म्हणून. मग नळ वगैरे आले, कपडे आणि भांडे वगैरे घासून घेतले आणि हे एवढंच करायला किती वेळ झाला होता. नंतर कपडे वाळल्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि आज दळण पण करायचं होतं. उन्हाळ्यातच मी गहू निवडून वगैरे ठेवले होते. पण हे आता पण बघितलं तर त्याच्यामध्ये सोंडे झाले होते. मग ते पाकडले आणि यशवी हे पिकाचूची कानं तोंडामध्ये टाकते, तर ते पूर्ण ओलं असल्यामुळे त्याला पण बुरशी लागली होती. आणि रात्रीसाठी अप्पे आणि वरण-भात वगैरे बनवला होता. मस्त जेवण वगैरे केलं आणि हिला टिकल्याला मला खूपच आवडते. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.